पुणे सातारा महामार्गावरच्या खेडशिवापूर टोलनाक्यावर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। या ठिकाणी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या 110 वाहन चालकांची तपासणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर हेल्मेट सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादा, ट्रॅफिक सिग्नलचं पालन, मोबाईल न वापरणं, वाहनांचं नियमित मेंटेनन्स याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये भट्टीखिंड मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या ठिकाणी रस्त्याचं काम केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पीएमपी बसमध्ये पुन्हा वॉकी टॉकी प्रणाली सुरू होणार आहे। तब्बल 18 वर्ष बंद असलेली पीएमपीची ही वॉकी टॉकी यंत्रणा आता पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। मोटोरोला कंपनीचे उच्च दर्जाचे संच बसमध्ये बसवले जाणार आहेत, त्यामुळे वाहन चालक आणि चालक तसंच कंट्रोल रूमशी थेट संपर्क साधता येणार आहे। बस ब्रेकडाऊन, अपघात किंवा तांत्रिक अडचण आल्यास त्वरित मदत मिळेल। पुणे जिल्हा परिषदेतून 100 शिक्षक फ्रेंच भाषा आता शिकणार आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आणि या उपक्रमासाठी फ्रेंच दूतावास आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये सामंजस्य करार होणार आहे। या अंतर्गत 100 शिक्षकांना फ्रेंच भाषेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी 7 दिवसांचा फील्ड वीक सुरू केलेला आहे। यामध्ये वेळेचं पालन, चालक वाहकांचं वर्तन, थांब्यांची अवस्था आणि प्रवाशांच्या अडचणींचा आढावा घेण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर समस्यांचा अहवाल तयार करून तात्काळ उपाययोजना करण्यात येतील। येवल्यामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या प्रचारासाठी मुस्लिम बहुल भागात चौक सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे उपस्थित होते। यंदा शिवसेनेकडून मोमीन रियाज उल हक तसंच शेख रियाज यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये घराला भीषण आग लागली आहे। घरातले 3 लाखांची रोकड जळून खाक झाली आहे। शेतकऱ्यांना कांदा विक्री करून नवीन घर बांधण्यासाठी पैसे घरात साठवून ठेवले होते, मात्र अचानक आग लागली आणि साठवलेल्या पैशांची राखरांगोळी झाली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। घुगे कुटुंबीय कौटुंबिक कामासाठी घराबाहेर गेले असता अचानक ही आग लागली। नाशिक महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांकडून 900 हरकती दाखल करण्यात आल्यात। नाव दुरुस्ती, पत्ता बदल तसंच नवीन नोंदणी अशा विविध तक्रारी दाखल झाल्यात। या हरकतींची तपासणी करण्यासाठी पथकही तैनात केलेली आहेत। नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये दुकानदाराला 3घांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। खरेदी केलेल्या कपड्यांचे पैसे मागितले आणि मारहाण केल्याची माहिती कळते। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। विशेष म्हणजे या आधीही या तरुणांनी दुकानदाराकडून बळजबरीनं कपडे नेऊन त्याला मारहाण केली होती। मारहाण करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल केला आहे। संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकऱ्यांना 2 एकर पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवला। उत्पन्नासाठी 2 लाखांचा खर्च केला, मात्र उत्पन्न केवळ 20,000 रुपयेच मिळालं आणि त्यामुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्यानं पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवला आणि ही बाग तोडून टाकली। संभाजीनगरमधल्या मराठवाडा विद्यापीठाकडून 17 नोव्हेंबरला नवीन अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या, मात्र परीक्षेचा 1 दिवस अगोदर आणि परीक्षेच्या दिवशी 46 महाविद्यालयांनी 7,500 परीक्षेचे अर्ज दाखल केले, त्यामुळे या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आणि या महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई आता करण्यात येणार आहे।